प्रीती तिच्या आईबाबांची लाडकी होती. दोन भावांच्या प्रेमाच्या सावलीत वाढलेली होती. मागच्या वर्षी तिच्या मोठ्या भावाचे लग्न झाले होते. वहिनी सुद्धा प्रीतीचे खूप लाड करायची. तिला हवं नको ते विचारायची. प्रीती सुद्धा वहिनीला खूप मान द्यायची. प्रीती नुकतीच 12वी पास झाली होती. शिक्षणात तिची फारशी प्रगती नसल्याने आणि तिला पुढे शिकण्यात फार रस नसल्याने तिने पुढील शिक्षण घेतले नाही. तिच्या गावात मुलींची लग्ने लवकर करून द्यायची पद्धत होती. म्हणून प्रीतीच्या घरच्यांनी तिच्या लग्नाचे मनावर घेतले आणि स्थळं पाहायला सुरुवात केली. मुळात दिसायला सुंदर असणाऱ्या प्रीतीचे लग्न ठरायला वेळ लागला नाही. पुण्यात नोकरी करणाऱ्या पंकजसोबत प्रीतीचे लग्न ठरले. पंकजला प्रीती पहिल्याच नजरेत आवडली होती. दोन्ही घरच्यांची पसंती सुद्धा झाली आणि लवकरच एका चांगल्या मुहूर्तावर पंकज आणि प्रीतीचे लग्न लावून देण्यात आले. प्रीती लग्न करून पंकजसोबत पुण्याला राहायला आली. पंकज पुण्यात त्याच्या आई बाबा आणि लहान भावासोबत राहायचा. त्याला एक मोठी बहीण सुद्धा होती. तिचे सासर सुद्धा पुण्यातच होते. प्रीतीच्या सासूबाईंचा गावातील मुलगी सून करून आणण्यामागे वेगळाच हेतू होता. त्यांना वाटले की शहरातली मुलगी आपल्याला वरचढ होईल, पंकजला मुठीत ठेवेल, पण एखादी कमी शिकलेली मुलगी सून म्हणून आणली तर ती आपल्या हाताखाली राहील. प्रीतीच्या सासूबाईंनी लगेच घरातील कामांची जबाबदारी प्रीतीवर टाकली. पण प्रीतीला तिच्या मनाप्रमाणे काम करण्याची मुभा अजिबात नव्हती. घरी कोणता स्वयंपाक करायचा हा निर्णय सासूबाईंचा असायचा. सासूबाई प्रीतीच्या कामांवर बारीक लक्ष ठेवत असे. स्वयंपाकाचे साहित्य सुद्धा तिला अगदी मोजून मापून द्यायची. भाजी कापताना एवढाच कांदा कापायचा, पोळ्या मोजक्याच टाकायच्या, अशा एक ना अनेक सूचना प्रीतीला द्यायच्या. इतकंच नाही तर प्रीतीने दुपारच्या वेळी चहा करून पिऊ नये म्हणून साखर आणि चहाचा डबा स्वयंपाकघरातील एका अलमारीत ठेवून त्याला त्या कुलूप लावायच्या. जर एखाद्या दिवशी जास्तीचे जेवण झाले तर दुसऱ्या दिवशी ते प्रीतीला खावे लागत असे आणि स्वयंपाक कमी झाला तर प्रसंगी स्वतः उपाशी राहावे लागत असे. एवढे कमी की काय म्हणून नणंद दर दुसऱ्या दिवसाला येऊन प्रीतीला कसा त्रास द्यायचा ही संधी शोधायची. प्रीतीची नणंद घरी आली की दोघी मायलेकी बाहेरून चांगले पदार्थ आणून खायच्या, पण प्रीतीला मात्र साध्या विचारायच्या देखील नाही. याबद्दल पंकजला सांगून काही फायदा होणार नाही हे प्रीतीला एव्हाना कळून चुकले होते. पंकजचे त्याच्या आईसमोर काहीच चालायचे नाही. महिन्याचा पगार झाला की तो आणि त्याचा भाऊ सगळा पगार आणून आईच्या हातात ठेवायचे. आई त्यांना खर्चाला काही पैसे द्यायची आणि बाकी सर्व तिच्याकडे जमा करून ठेवायची. प्रीतीने एकदा त्याला पाणीपुरी खावीशी वाटते असे म्हटले तर तो म्हणाला की आईला आवडणार नाही. तेव्हापासून पंकजजवळ काही बोलायची सोय राहिली नव्हती. प्रीतीने हे सर्व तिच्या माहेरी सांगितले. माहेरचे सांगायचे की आज ना उद्या सर्व काही ठीक होईल. एकदा बाळ झालं की सासूबाईंचे वागणे बदलेल. प्रीतीला सुद्धा आता आशा वाटत होती की बाळ झाल्यावर सर्व काही सुरळीत होईल. ती आतुरतेने बाळाची स्वप्ने पाहायला लागली होती आणि लवकरच तिला ती आई होणार असल्याचे कळले. तिला खूप आनंद झाला. तिने ही बातमी घरी सर्वांना सांगितली. तिला वाटले होते की ही बातमी ऐकून घरच्यांना सुद्धा खूप आनंद होईल, तिचा खूप लाड होईल. पण घरच्यांनी मात्र खूप थंड प्रतिक्रिया दिली. पंकज नुसतं चांगलं आहे असं म्हणाला आणि सासूबाई म्हणाल्या की काम करताना जरा जपून करत जा, नाहीतर वेंधळेपणा करशील. पण तरीही लवकरच परिस्थिती बदलेल या आशेवर प्रीती आला दिवस ढकलत होती. मात्र गरोदरपणात प्रीतीची तब्येत नाजूक बनत चालली होती. सतत उलट्या आणि अशक्तपणा जाणवत होता. तिची काही भाई खायची इच्छा व्हायची, पण घरात साधा स्वतःहून चहा सुद्धा करता येत नव्हता. तिच्या तब्येतीची खूप हेळसांड होत होती. तिने सासूबाईंना आपली तब्येत बरोबर नसल्याचे सांगितले, पण त्यांना वाटले की प्रीती कामचुकारपणा करण्यासाठी उगाचच नाटक करत आहे. त्याने तिला कामातून जराही उसंत दिली नाही. परिणामी प्रीती शारीरिक आणि मानसिकरित्या खचत चालली होती. एके दिवशी दुपारी प्रीतीच्या सासूबाई काहीतरी कामानिमित्ताने त्यांच्या मुलीच्या घरी गेल्या होत्या आणि तेवढ्यातच प्रीतीला काहीतरी चटपटीत खायची खूप इच्छा झाली. सासूबाई घरी नाहीत हे बघून तिने शेजारच्या एका लहान मुलाला दुकानातून चिवडा आणायला सांगितले.
तो मुलगा दुकानातून चिवडा घेऊन यायला आणि सासूबाई घरी यायला एकच गाठ पडली. आपल्या मागे आपली सून बाहेरून खायला मागवते हा आयताच विषय सासूबाईंना सापडला होता. सासूबाईंनी घरात जोरदार गोंधळ घातला. बिचाऱ्या प्रीतीला चिवडा तर खायला मिळालाच नाही, पण सासूबाईंच्या शिव्यानेच पोट भरून घ्यावे लागले. संध्याकाळी पंकज घरी आल्यावर सासूबाईंनी त्याचे कान भरले. पंकज सुद्धा प्रीतीला नको ते बोलला. सासूबाईंनी प्रीतीच्या माहेरी फोन करून त्यांना तातडीने पुण्याला बोलावून घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रीतीचे दोन्ही भाऊ तिच्या घरी पोहोचले. सासूने त्यांच्यासमोर प्रीतीबद्दल असणाऱ्या त्यांच्या तक्रारींचा पाढा वाचला. प्रीती घरातील एकही काम करत नाही, तब्येत खराब आहे म्हणून कामाचा आळस करते, आम्ही घरात नसताना बाहेरून खायला मागवते वगैरे वगैरे. प्रीतीचे दोन्ही भाऊ तरुण वयाचे आणि अल्लड होते. प्रीतीची सासू तिच्याशी कशी वागते हे त्यांना आधीच माहीत होते, म्हणून प्रीतीच्या सासूचे बोलणे ऐकून त्या दोघांनी सुद्धा त्यांच्या विरोधात बोलायला सुरुवात केली. तुम्ही आमच्या बहिणीला खूप त्रास देता, चहा पावडर आणि साखर सुद्धा कुलुपात लपवून ठेवता, तिच्या तब्येतीकडे लक्ष ठेवत नाही वगैरे वगैरे. पंकजला त्याच्या आईविरुद्ध बोललेलं सहन झालं नाही आणि तो सुद्धा मध्येच बोलायला लागला. शब्दाला शब्द वाढला आणि क्षणात वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले आणि प्रीतीच्या सासूबाईंनी तिला घरातून बाहेर चालते व्हायला सांगितले. प्रीतीची घरी जायची इच्छा तर नव्हती, पण आता तिचा सुद्धा नाईलाज झाला होता. प्रीतीचे भाऊ सुद्धा आम्ही आमच्या बहिणीला सांभाळायला समर्थ आहोत अशा आविर्भावात तिला घरी घेऊन गेले. प्रीतीच्या सासूबाईंच्या तर मनाचेच झाले होते. पंकजला मात्र प्रीतीच्या जाण्याने काहीच फरक पडला नव्हता. त्याला वाटले होते की तिचे भाऊ जसे तिला सोबत घेऊन घरी गेलेत तसेच एके दिवशी नाक घासत तिला परत घेऊन येतील. इकडे प्रीतीला माहेरी आलेली पाहून तिच्या आईवडिलांना आश्चर्य वाटले. नातेवाईकांनी तर तिला परत आलेली पाहून नाकं मुरडली. आधीच सासरच्यांनी घरातून काढून दिलेली आणि 2 जीवांची असलेली प्रीती आयुष्यात आलेल्या या अनपेक्षित वादळाने खचून गेली होती. सुरुवातीला तिच्या घरचे तिला धीर देत होते. दोन्ही भाऊ तिला सांत्वना देत होते. तुझ्या सासरच्यांना चांगलाच धडा शिकवू असं म्हणत होते. तिच्या आईवडिलांना वाटत होते की तिच्या सासरची मंडळी कधीतरी स्वतःच तिला न्यायला येतील. तिच्यासाठी नाही तर तिच्या पोटात वाढणाऱ्या लेकरासाठी तरी येतीलच अशी त्यांना आशा होती. पण ही आशा आता धूसर होत चालली होती. प्रीतीच्या डिलिव्हरीची वेळ जवळ येत होती, तरी पण तिच्या सासरहून कुणी साधा कॉल सुद्धा केला नाही. प्रीतीचे माहेरी असणे तिच्या वहिनीला अजिबात आवडले नव्हते. प्रीतीच्या वहिनीला सुद्धा नुकताच मुलगा झाला होता, पण आज ना उद्या प्रीती सासरी जाईलच म्हणून ती तिची नाराजी बोलून दाखवत नव्हती. पण दिवसागणिक परिस्थिती बदलत होती. प्रीतीची वहिनी आता उघडपणे नाराजी व्यक्त करू लागली. किती दिवस असंच चालणार? आपल्या घराचाही खर्च आहे. तिच्या सासरच्यांनी एकदाही विचारपूस केली नाही म्हणजे त्यांना तिला परत न्यायचंच नाही. वहिनीचं बोलणं चुकत नव्हतं, पण ते ऐकून प्रीतीचं मन तुटत होतं. ती कोणावर ओझं बनून राहू इच्छित नव्हती. रात्री ती उशीमध्ये तोंड खुपसून रडायची. तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी ती स्वतःला सावरत होती. काही दिवसांनी प्रीतीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. संपूर्ण माहेर आनंदात न्हाऊन निघालं. आजी आजोबा मामा सगळ्यांनी तिचं मोठ्या प्रेमाने स्वागत केलं. पण त्या आनंदातही एक वेदना होती. बाळाचा बाबा तिला पाहायलाही आला नव्हता. डिलिव्हरीनंतर एक दिवस प्रीतीच्या वडिलांनी शांतपणे तिच्याशी संवाद साधला. बाळा, आयुष्यभर रडत बसायचं नाही. तुझ्या मुलीला तुझा अभिमान वाटला पाहिजे. तू स्वतःच्या पायावर उभी राहा. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. हे शब्द प्रीतीच्या आयुष्याला नवी दिशा देऊन गेले. बाळ 6 महिन्यांचं झाल्यावर तिने जवळच्या संस्थेत शिवणकाम आणि ब्युटी पार्लरचा कोर्स सुरू केला. तिच्या वहिनीने नंतर तिची जिद्द पाहून मुलीला सांभाळण्याची जबाबदारी घेतली. दोन्ही भावांनी थोडे पैसे जमा करून तिला शिवण मशीन घेऊन दिली. हळूहळू प्रीतीला ऑर्डर्स मिळू लागल्या. गावातील महिलांचे ड्रेस, ब्लाऊज, फॉल पिको, मेहंदी आणि मेकअपची कामं ती करू लागली. तिच्या मेहनतीमुळे तिचं नाव गावात होऊ लागलं.
दरम्यान पंकजच्या घरी मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण झाली. घरातील सगळी कामं आता सासूबाईंनाच करावी लागत होती. त्यांची तब्येत बिघडू लागली. नणंदही रोज येणं जाणं बंद झालं. तेव्हा त्यांना प्रीतीची किंमत कळू लागली. एके दिवशी पंकज मुलीला आणि प्रीतीला परत घेऊन जाण्यासाठी माहेरी आला. तो म्हणाला, प्रीती, जे झालं ते विसरून जा, घरी चल. प्रीती शांतपणे म्हणाली, मी आजही संसार मोडावा असं मानत नाही, पण जिथे मला माणूस म्हणून मान नव्हता तिथे मी परत जाणार नाही. जर मला सन्मानाने निर्णयांमध्ये समान स्थान देऊन माझ्या मुलीचा आदर करून ठेवणार असेल तरच मी येईल, अन्यथा मी माझ्या मुलीला घेऊन स्वाभिमानाने जगू शकते. पंकज पहिल्यांदाच गप्प झाला. त्याला आपल्या चुकांची जाणीव झाली. काही दिवसांनी पंकजने त्याच्या आईवडिलांना समजावलं. घरात स्पष्ट नियम ठरले. प्रीतीवर कोणताही अन्याय होणार नाही. तिच्या खर्चासाठी तिच्याच हातात पैसे असतील. तिच्या आवडीनिवडीचा आदर केला जाईल आणि घरातील निर्णयांमध्ये तिचं मत घेतलं जाईल. यावेळी प्रीतीने घाई केली नाही. काही महिने पंकजच्या वागण्यात खरोखर बदल झाला आहे याची खात्री करून घेतली. तो नियमित मुलीला भेटायला यायचा, तिची काळजी घ्यायचा आणि आपल्या आईलाही चुकीची जाणीव करून द्यायचा. शेवटी एक दिवस प्रीतीने पुन्हा संसारात परतण्याचा निर्णय घेतला. सासूबाईंनी तिची माफी मागितली. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप होता. सून नाही, मुलगी म्हणून माफ कर. प्रीतीने त्यांच्या हातावर हात ठेवला. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य नक्की बदलता येतं. त्या दिवसानंतर त्या घरात कुलूप फक्त कपाटाला नव्हतं उघडलं तर मनांनाही उघडलं गेलं. तात्पर्य, सून ही घरात काम करणारी व्यक्ती नसते, तर त्या घराची मुलगी असते. प्रेम, विश्वास आणि सन्मान दिला तर नाती टिकतात. स्वाभिमान जपत संसार केला तरच तो खऱ्या अर्थाने सुखाचा होतो.